एकलव्य आदिवासी परिषदेकडून 2 जीव वाचवणाऱ्या ताराबाई पवार ह्या वीर शबरी माता या पुरस्काराने सन्मानित। कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बहुजन समाजातील युवा नेतृत्व, एकलव्य आदिवासी परिषद संघटना, महाराष्ट्र राज्य बहुजन टायगर फोर्स संस्थापक अध्यक्ष मंगेश आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 31 जुलै रोजी शूरवीर धैर्यशाली ताईबाई उर्फ ताराबाई पवार त्यांचे पती छबुराव पवार यांना मंजूर ग्रामपंचायत येथे जाऊन सन्मानचिन्ह, पुरस्कार, शाल, श्रीफळ, साडी, आर्थिक सहाय्य देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी एकलव्य आदिवासी परिषद, बहुजन टायगर फोर्सचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते, तर शेतकरी संघटनेचे शंकर अण्णा फटांगरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे, किसन सोनवणे, बहुजन टायगर फोर्सचे सागर गांगुर्डे, अरुण मोकळ, कैलास पवार, मानव अधिकारचे मोतीराम निकम, सुनील मोकळ, प्रगतशील शेतकरी कैलास कदम, तालुका प्रमुख अविनाश कांबळे, नवनाथ वाघ, राजू वाघ, पल्लू मोकळ, गोपीनाथ वाघ, अरुण खुरसने, नाथा पवार, दगडू जाधव, खंडू बर्डे, बंडू जाधव, नाना वाघ, अनिल वाघ तसेच मंजूर गावचे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी मंगेश आवताडे म्हणाले की ताराबाई पवार, त्यांचे पती छबुराव पवार व त्यांची मुलगी यांनी 3 युवक गोदावरी पात्रात वाहून जात असताना जे धाडस दाखवलं, तसेच ताराबाई हिने स्वतःच्या अंगावरची साडी काढून त्या साडीच्या सहाय्याने गोदावरी पात्रात उडी टाकून तांगतोडे नामक 2 युवकांना जीवदान दिले। हा क्षण जीवनामध्ये अविस्मरणीय क्षण असून याची दखल प्रशासनाने तात्काळ घेण्याकरता आम्ही सोशल मीडिया प्रशासन दरबारी संघटनेच्या मार्फत आवाज उचलला होता। तसेच मीडियाने तात्काळ आवाज उचलल्यानंतर या कर्तृत्ववान महिलेला तालुक्यातील प्रतिनिधी, आजी माजी आमदार यांनी भेट देऊन कौतुक सन्मानित केले। ही अतिशय प्रेरणादायक बाब आहे। परंतु ताराबाई पवार यांना शासनाने तात्काळ घरकुल द्यावे, प्रशासकीय यंत्रणेने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून यांना आर्थिक सहाय्य तसेच शौर्य पुरस्काराने सन्मानित करावे। तर मोतीराम निकम म्हणाले की आज ताराबाई यांचे कौशल्य पाहून मंगेश आवताडे यांनी सदर घटनेचा आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातून उचलून ताराबाई या महिलेला कौशल्याचे फळ द्यावे यासाठी मागणी केली होती। अशा सामाजिक कार्यकर्त्यासोबत आम्ही तटस्थ उभे आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे। तसेच शंकर अण्णा फटांगरे, मंजूर गावचे सरपंच, तलाठी, सदर ग्रामस्थ यांनी मंजूर गावचे भूषण ताराबाई छबुराव पवार तसेच पती छबुराव पवार, कविता मुलगी लहू गांगुर्डे यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले। दिनांक 25 जुलै रोजी या ठिकाणी गोदावरी पात्रात या ठिकाणी जे तांगतोडे नामक युवक 3 जण या ठिकाणी वाहून जात असताना एक धैर्यशील, एक वीर रागिनी ताराबाई यांनी आपली जीवाची पर्वा न करता अंगावरची साडी सोडत या ठिकाणी त्या युवकांना वाचवल्याची घटना या ठिकाणी घडली होती। त्याचा एका संतोष नामक, तांगतोडे नामक युवकाचा मृत्यू झाला होता। परंतु अशीच घटना आहे, त्यांनी 2 जणांना या ठिकाणी जीवदान दिलं होतं। सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती, त्याबरोबर सर्वत्र या ठिकाणी ताराबाईचं कौतुक देखील होत होतं। अनेक पुरस्कार भेटले, अनेक लोकप्रतिनिधींनी त्या ताराबाईला या ठिकाणी सन्मानचिन्ह दिले, तिला आर्थिक सहाय्य दिले, सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या, गावकऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या, अनेक गाव तालुका राज्यभर तिची या ठिकाणी खाती झाली। परंतु या ठिकाणी आम्ही असं ठरवलं होतं की ताराबाईला या ठिकाणी शबरी माता या पुरस्काराने आम्ही सन्मानित करणार होतो। तर आज 31 जुलै रोजी सर्व या ठिकाणी आम्ही एकलव्य आदिवासी परिषदेचे कार्यकर्ते, सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, ज्येष्ठ या ठिकाणी सर्व जाती धर्माचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आज ताराबाईला आर्थिक सहाय्य, शबरी माता या ठिकाणी गोड चिन्ह, जे सन्मान चिन्ह देऊन, तिचं या ठिकाणी शाल, श्रीफळ देऊन, साडी देऊन आम्ही अतिशय तिच्या पतीचाही या ठिकाणी सन्मान केला, तिचाही सन्मान केला आणि ताराबाई यांना या ठिकाणी पुढील आयुष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। आणि स्थानिक जे ग्रामपंचायत आहे, स्थानिक प्रशासकीय अधिकारी आहे, त्यांना या ठिकाणी आम्ही सांगितलं की ताराबाईसाठी आपल्याला अजून काही प्रोव्हिजन आहे का, ताराबाईसाठी आर्थिक मदत, ताराबाईसाठी घराची काही प्रोव्हिजन आहे का, या ठिकाणी बसावं। आणि जेव्हा फक्त शाल, श्रीफळ देऊन ताराबाईचा या ठिकाणी जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाचा मी म्हणून परिपूर्ण या ठिकाणी तिला न्याय भेटेल असं वाटणार नाही। पण कधी न्याय भेटेल का तिची या ठिकाणी घराचा प्रश्न या ठिकाणी सुटेल, ताराबाईची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी सुटेल, ताराबाईच्या अंगावरची साडीने ज्या दोघांचं जीवनदान या ठिकाणी ताराबाई दिलं, ती साडी जेव्हा बदलल त्या टायमाला खरोखर या ठिकाणी ताराबाईचं अस्तित्व निर्माण होईल।